बोला. किती वेळ जरी चर्चा केली भावना एक विषय दोनच आहेत ना, दोनच आहेत. हो ना, तेच सांगतोय प्रत्येकांचं काय ते सांगा नंतर बोलतो मी. काही चर्चा नाही. साहेब, काय का त्यापेक्षा वेगळं बोलण्यात आपल्या दोनच मुद्दे आता नानांनी सांगितले. तेच आता अजून काय काही जणांचे- हा, याच्यात उपाय योजनेसाठी आम्ही बोलू बा. तुम्हाला काय सहकार्य आमच्याकडून पाहिजे, सगळ्या गावकऱ्यांचं तुम्हाला बोलायचं झालं. आमची मदत हवी आहे, तुमची आम्हाला काय हवी हे गावकऱ्यांचं आपण सगळ्यांचं बोलणं झालं तो मी बोलतो. मी बोलण्याच्या अवर साहेब आणि साहेब बोलतो. काय चर्चा नाही. सगळ्यांचं गावकऱ्यांचं काय काय म्हणणं सगळ्यांचं ऐकत आहे. साहेब पण असं नाही ना का केबल चोरी काही केबल कट केली आणि त्याचं मार्केटिंग लगेच पुढे जाऊन विकत नाही. ते केबल चोरतात, नंतर ते सोडतात आणि नंतर त्याची विल्हेवाट लावतात. तोपर्यंत 2-3 दिवस जाते. एका रात्री पूर्ण हे प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे पोलीस तपासाला तुम्हाला टाइम पण असतो मध्ये. आणि आम्ही आता त्या दिवशी केबल चोरी केली, तुम्ही आम्ही शेतकऱ्यांनी बाईट दिली तर मगाशीच वाणी साहेब म्हणले आम्हाला की ज्यांची केबल चोरी गेली नाही त्यांनी पण किंवा बाईट दिली. तर तुम्ही प्रत्यक्षात आता आम्ही 2-3 जण होतो त्या दिवशी बाईट दिलेली. आमचे स्वतःचे केबल आहे, तुम्हाला वाटलं ते केबलची बिल आणून दाखवतो आम्ही टाकलेत का नाही. अशी कितीतरी वेळा केबल चोरी गेल्यात आणि कितीतरी वेळा टाकल्यात. आता म्हणजे आमचे शिवाजी पाटलांनी आताच सांगितले की शेतकऱ्यांच्या अक्षरशः घाशाशी आलेले आहे. आर्थिक संकट हे फार मोठं आहे. त्या दिवशी मोदी साहेबांनी सांगितले नाही की काय झाले. आणि मग तुम्ही विचार करा का शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे याच्यातून. विषय काय होतं, बाईट द्यायचा तो विषय तुमच्याकडून जे आता मध्ये पण मागाशी कोणतरी सांगितलं, वाणी साहेब बोलले की बाबा ज्याची केबल नाही गेली तो पण बाईट देतोय. हे तुमचा प्रश्न आहे. त्याला उत्तर असं आहे की प्रत्येक ऐका 2 मिनिटं वाणी साहेब ह्या प्रश्नाला मी उत्तर देतो. बाईट देण्याबद्दल कोणालाही काही बोललेलं नाही. नाही, त्यांचं म्हणणं बोलू दे त्यांना. ऐका मग ठीक आहे, जाऊ दे तुम्ही. आधी वाणी साहेबांनी आम्हाला हा प्रश्न सांगितला. नाही, माझं म्हणणं असं होतं, ऐका मी माझं म्हणणं सांगतो. माझं म्हणणं असं होतं की ज्यांच्या केबल चोरी गेल्या नाहीत त्यांनी सुद्धा बाईट दिलेल्या आहेत. म्हणजे तिथं जे परवा जण बोलले ते टोपीवाले शिवाजीराव कोण त्यांच्या जे आणि ऐका अनेक जण जे होते ना त्यांच्या केबल गेल्या नव्हत्या. 2 मिनिटं साहेब, आता मी त्याचं उत्तर देतो. शब्द थांबवतो. माझं बॉक्स अजून तिथे माझी केबल तुम्ही एक झाले. आपण आता वैयक्तिक बसलेलो नाही, आपण आता जनरली बसलोय. जनरली बसलो. आता माझी केबल गेली नाही, परंतु मी मोटर चालू करायला धरणावर आलो आणि माझ्या सहकार्यांच्या 4 जणांच्या केबल गेल्यात अवेलेबल. तुम्ही तिथं उपस्थित आहे, पंचनामा करायला आले. त्यावेळेला तुम्हाला बाईट वाणी साहेब उपस्थित असताना शेतकऱ्यांची समस्या मांडायला सांगितली. प्रत्येकाला बोलता येत नाही, बरोबर आहे. जो शेतकरी आहे माझ्या धरणावर मोटर आहे, उद्या माझी जाणार आहे. म्हणून ज्या वेळेला विचारली भावना पोहोचल्या, माझी भावना ज्यावेळेला विचारली याच्या उपाययोजना काय करायची किंवा शेतकऱ्याची व्यथा मांडतोय त्यावेळेला कोणतरी मांडतोय. तुमचं केबल गेलं असेल तुम्हीच बोला असं म्हणलंय का आम्ही. विषय असा आहे, काही विषय असा आहे साहेब, एक मिनिट साहेब, विषय असा आहे मोटर एकाच्या नावाने 4 भागीदार आहेत. बरं, त्यावेळेस बोलणारे सगळे येणार आहेत ना. ज्यावेळेस 4 भागीदार त्यावेळेस सगळे येणार आहेत. असं काही नाही का बा ज्याची गेली त्यांनीच उभं राहिलं पाहिजे. गावचा विषय, गावच्या सगळ्या लोकांनी इथं उपस्थित राहिलं पाहिजे आणि त्याचा पुढाकार सगळ्यांनी घेतला पाहिजे. हा गावाचा विषय. गाव जागायचा असेल तर एकाने पुढे येऊन दोघांनी उपयोग नाही साहेब. आणि माझं तर असं मत आहे साहेब, सगळ्यात जर चोऱ्यांचे तपास लागतात याचा लागत नाही, याचा अर्थ कुठंतरी आपल्या गावात किंवा आपल्या परिसरातच छुपेरुस्तमपणा चालू आहे. माझं असं म्हणणं आहे का याला गावानी किंवा तुम्ही पोलीस स्टेशन मार्फत तसं काही ठिकाणी इनाम लावला जातो. जर समजा त्या व्यक्तीसाठी जर इनाम लावला तर तेच चोरातलेच काही जण तयार होतील का बाबा हे हा असा माणूस आहे तो तसा माणूस आहे. काही जण काय म्हणतात, आता काही चर्चा अशी लोकांची आहे का सगळ्यांना सगळं माहिती आहे पण कुणी बोलत नाही. जर असं काही जर पर्याय केला, त्याला इनाम लावला किंवा काय बाबा 5-50 हजार रुपये पकडणारा देऊ किंवा काय असं जर काही केलं तर त्याला थोडा मार्ग निघू शकतो. किंवा मग CCTVचा पर्याय आहे किंवा राखणदारचा पर्याय आहे, काहीतरी केलं पाहिजे. आता आमचं तर असं मत आहे पोलीस स्टेशनने याच्यात चांगल्या प्रकारचा पुढाकार घेऊन कुठंतरी न्याय द्यावा आमच्या शेतकऱ्यांना, असं आमचं प्रामाणिक मत आहे. अहो, पोलीस ते चोरांचं इतकं धाडस झाले वाणी साहेब. आदल्या दिवशी सगळ्या केबली चोरल्या गेल्या, दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन किंवा साहेबांपर्यंत ही सगळी बातमी केली आणि त्याच रात्री परत तिकीटच्या केबली गेल्या. म्हणजे माहिती होऊन सुद्धा किंवा ह्या गोष्टी त्यांच्या कानावरती गेल्या असतील का नसतील गेल्या की बाबा इकडे चोरी झाली आदल्या दिवशी, त्याचा प्रसार माध्यम किंवा पोलिसांपर्यंत ही बातमी गेलेली आहे, तरी पण त्याच दिवशी रात्रीची चोरी परत पलीकडे होते. म्हणजे इतके त्यांची डेअरिंग वाढलेली आहे ना. पोलिसांची दहशत राहिली नाही. असं एक का चोर पोलिसांना अजिबात घाबरत नाही. म्हणजे खाक्यावरतीचा दरारा पाहिजे, दरारा पाहिजे. आमच्या शेतकऱ्यांचं काहीच म्हणणं नाही का पोलीस स्टेशनला सगळं माहिती आहे. म्हणजे जे चर्चा झाली ते सांगतो, ते आमची चर्चा जे झाली ते शेतकरी चर्चा आहे ती. तसं नाही, मी नाही म्हणत आहे, पण शेतकऱ्यांचं म्हणणं पोलिसांना जर माहित असलं असतं तर आतापर्यंत ही वेळ झाली. साहेब दुसरी गोष्ट
पोलीस एकटा 1000 लोक जर आणून इथे थांबवलं तरी एकटा काय करू शकत नाही पोलीस. गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाहीच. पहिले सांगतो आणि यांनी म्हणले आता ते सांगतो की बातमी प्रसारित झाली, पण चोरी करणारे मोबाईलच वापरत नसतील तर काय प्रसारित होऊन काय फायदा त्यांना. मोबाईल तुमचं गैरसमज आहे ते, गैरसमज आहे ते. बघा, हे आहे ना, हे बाहेरचं कुणाचं काम नाही. ते का ओतूर, आळेपाटा किंवा पारनेर, संगमनेर, सोलापूरवरनं येऊन चोरी करणारे नाही ते. हे इथलेच आहेत लोक आजूबाजूचे. जवळचे तरी आपण म्हटलं पण तरी मला पण सांगा, ते कोणीही डायरेक्ट येऊन रात्री चोरी कसं करेल? दिवसा तो फिरणार, पण प्रत्येक शेतकऱ्यांचं काम आहे, तो अनोळखी आहे, आपल्या गावातला नाही. त्याला कोणी हटकले का हो तुम्ही? हा संशयित फिरता म्हणून पोलीस पाटलाकडे फोटो पाठवले का हो तुम्ही? कुठल्या हा संशयित फिरतोय गावात किंवा आजूबाजूला फिरतोय, कोणी सांगितलं का पोलिसांना फोन करून? पोलिसांचं कर्तव्य आहे, ठीक आहे, तुमचं चोरी झाले, तुमचं चोरीचं छडा लावणं आमचं कर्तव्य आहे, पण तेवढंच कर्तव्य तुमचं पण आहे की तुम्ही सहकार्य करणं 100%. आता गावात किती लोक फिरतात? एकाने तर सांगितलं का हा बाबा संशयित फिरतो आमच्या गावात? सांगा तुम्ही. साहेब अशी हे पहा, मी तुमच्यावर ढकलत नाही. ही सध्या मानसिकता आहे ही पोलिसांनीच करायला पाहिजे. ठीक आहे, आम्ही करू. हा बघा, मच्छीमारी सगळं बंद करून टाकायचं. जोपर्यंत चोर सापडला तोपर्यंत मच्छीमारी. ठीक आहे ना. हे आता आपण बघा, आपण उपाययोजना करण्यासाठी पर्याय करता येईल तो. बघा, उपाययोजना करण्यासाठी भविष्यात अशा कुठल्याही प्रकारचे चोरी होऊ नये यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. प्रत्येकाने आपल्या मोटरीपाशी, आपल्या शेतात, आपल्या गावात, आपल्या परिसरात कोण संशयित फिरतंय बाबा ही माहिती घ्या ना तुम्ही. आम्ही तर घेतोच. आम्ही उपाययोजना सुरू केल्या आहे ऑलरेडी. कॅमेरे बसवणार आहेत, साफसफाई केलेली आहे, रात्रंदिवस आमचे लोक फिरत आहेत. काल रात्री ड्रोन पण फिरवला आपण, बरोबर ना? मच्छीमार साहेब रात्रीचं जाळ टाकायला येत आहेत. याचा अर्थ जर त्यांची मच्छीमारी डायरेक्ट बंद केली तर ते सुद्धा मदत करू शकतायत का बाबा? जाळं टाकायला मच्छीमार आहे, गावचे मच्छीमार आहे. आणि जे पकडायला येतात ना, मुद्दा व्यवस्थित घ्या. मच्छीमार ते रात्रीची फिरतात, त्यांनी मदत करायची, बरोबर का नाही? तिथल्या मच्छीमारांना जर बंदी केली तर बाहेरचे मच्छीमारी सुद्धा बंद करावं लागेल आपल्याला. आणि ऑटोमॅटिक 100% किती लोक येतात? नारायणगाव येतात, लांबून येतात, अनोळखी लोक येतात तिथे. मच्छीमार साहेब रात्रीची जाळी पसरवतात, याचा अर्थ त्यांना पुन्हा कोण दिसत असणार आहे ना. ते सांगतो. एक तर हे गचपणीचा रस्ता आहे, म्हणजे आतमध्ये येऊ शकत नाही. न्यायचं असेल ते त्या होडीमध्ये घालतील, दुसरीकडे येतील. होडीवाले सगळ्यांचे लिस्ट घेऊन आम्ही चालय. ओतूर काय ओझर बिजर त्या परिसरात, उमरज बिमरज त्या परिसरात जेवढे होडीवाले आहेत सगळ्यांची नावं घेऊन त्यांना बोलून घेणार आहे. असं काय नाही आमचा तपास थांबलंय किंवा फक्त नुसता उपाययोजना केल्या आणि मागचा तपास करत नाही असं नाही आहे. आमचे प्रयत्न चालू आहेत. आमच्या प्रयत्नाला यश येवो हीच अपेक्षा आहे. पण प्रत्येकाची जबाबदारी, प्रत्येक शेतकऱ्यांची जबाबदारी की संशयित कोण फिरतंय बाबा, हा दिसला होता, तो दिसला होता. साहेब काय होते, आपल्या गावची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त मजुरी त्याच्यामुळे अनोळखी माणसं कशी ओळखायची? मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या शेतात जे मजूर आहेत ते किती वर्षापासून आहेत? भरपूर वर्षे. आणि आता नवीन लोक पण ते भरपूर करतील का? तुम्ही सांगा मला. नाही, ते नाही करणार, पण आता नवीन आली पण भरपूर आहेत. नवीन आलेल्यांची माहिती त्याच्यामुळे कळतच नाही काही. गावातलं ग्रुप आहे ना, एफबी वाले लोक इथे येऊन जर केबल चोरी नाही, बाहेर काय होतं, मुळात काय होतंय, मजुरी करायला आलेला माणूस चोरी करणार नाही. आणि ही जी चोरी हा स्टँडर्ड माणूस करतो. ही चोरी नाही, केबल चोरी जो करतोय हा हुशार, अतिशय मुळात चोरी करणारा साहेब तो कामच करत नाही, त्याला काम करायची गरजच नाही. तो चोऱ्या करताना फुकट मिळतो, तो कशाला काम करणार? मजुरदार करणार नाही. ऑलरेडी मोटर तुमची चालू असते, लाईट चालू असते, त्याला हे अडाणी माणसाचं काम नाही. अडाणी माणसाचं काम. त्याला माहित आहे तोच करणार. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आम्ही परदेशी काल प्रत्येक ठिकाणी कुठं बाबा केबल सोडले असतील किंवा जाळले असतील हे सुद्धा पाहिलं आहे. आता प्रत्येक क्षेत्रात जाणं शक्य आहे का आम्हाला? तुमचं बी काम आहे साहेब, इथं काहीतरी संशय दिसतंय नाही ना, सोडलेलं इथं सांगितलं साहेब तुम्हाला. साहेब ते जे विकले जातं दुकानामध्ये, इलेक्ट्रिक दुकानामध्ये विकले जातं, त्या दुकानांमध्ये तुम्ही त्यांना पण इलेक्ट्रिक लोकल दुकानात कुठेही विकलेले नाहीत. सगळ्या दुकानात चौकशी केली आम्ही, स्वतः जाऊन पाहून भांगारात जातोय. तो एक तर चाकण नाही तर संगमनेर लांब जाते, इथं विकणार नाही. नगर प्रवारा इकडे इथं जर ते दुकानात जर दिसलं लगेच दुसरं सांगतो, यांच्या दुकानात दिसलं म्हणून हा सांगतो लगेच यांच्या दुकानात आहे म्हणून. त्यांच्या दुकानात असेल तो सांगतो. त्यामुळे इथं जवळ कुठेही विकलेले नाहीत. आम्ही प्रत्येक दुकानात काल 2 दिवस झाला आम्ही पाहतो.
हे सगळं तुमच्या डिपार्टमेंटने त्याच्यामध्ये बातमी करून ऑल ओव्हर म्हणजे सगळ्या याच्यामध्ये राज्यामध्ये ज्या ज्या इलेक्ट्रिक दुकानामध्ये कुणीही एखादा भंगारवाला तांब्याची तार विकायला आली तर त्याच्याकडनं ती विकत घेऊ नये अशी एक बातमी केली पाहिजे, तर त्याचं थोडंसं प्रसार होईल. पाणीचा माल घेऊ नये हे कायद्याचं आहे. आहे, पण तरी पण ऐका, थोडंसं सारख्या ठिकाणी किंवा एखादा सरपंच माझं स्पष्ट मत आहे, सगळे मच्छीमार जे आहेत सगळे एकत्र करायला पाहिजे, करून तुम्ही जे काय त्याच्यावर सगळे एकत्र करून ठीक आहे. त्याचं काही गावातले जे मच्छीमार आहेत त्यांना चोऱ्या पहिले करणार केलं नाही, पाहिजे. थांबा, ते चोऱ्या करणार नाही 100% सांगतो. नाही नाही सापडून ते देते ना. बाहेरचे जे लोक येत आहेत हां. त्यांना 100% प्रतिबंध करा. इथे नाही, त्यांना तर ते बंदोबस्त करू. मच्छी मारायचीच नाही ती. ते काय करते, दिवसभर येते मध्यरात्री ज्यावेळी जाते त्यावेळी करू शकते. इथल्या लोकांची तरी लिस्ट आहे का? इथल्या लोकांची तरी आपल्याला लिस्ट आहे का? कुठं लिस्ट नाही साहेब, तेच आपल्याला मदत करू शकतात. रात्री जाळपासून येतात ना, ते सापडून देऊ शकतात. मुळात मच्छीमारीच बंद करा, ठराविक काळ आपला शोध लागत पाहिजे. बरोबर आहे. ऑटोमॅटिक ते सापडून देतील. ते सापडून देतील. यांचा धंदा बंद झाला ते लक्ष ठेवू. इथले मच्छीमार बोलते होते त्यांनी सांगितलं पाटील साहेब, हे, पप्पू म्हणतो हे बरोबर आहे, जोपर्यंत चोर सापडत नाही तोपर्यंत मच्छीमारी बंद. पण तिकडे शेतावर सगळे बंद. नाही, ऐका ना, कुठला तरी एकदा जरी सापडला ना ते सगळे सापडतात. तोच करतोय ना. एक सापडलं का सगळं होणार आहे. मग तुम्ही जर आता नाही तुम्ही काय म्हणताय तिकडची चोरली ना, मुद्दा काय होतो, एका ठिकाणी एक भेटेल 2 भेटेल, इथं एकदम माल मोठा भेटतोय ना, कुठे तरी आपल्याला प्रतिबंध केला तर काहीतरी मार्ग निघेल. केबल चोरी करणारे वाले तेच आहेत. ते इथं तिथं सगळे ते काही दुसरे नाही, एकच त्यांचा त्याच्यामध्ये हातखंडा आहे चोर केबल एकच चोरी ग्रुप आहे, करण्यामध्ये. तो सगळीकडे ते करतो. ते काय असे प्रत्येक वेळेला वेगवेगळे चोरी करतात असं नाही. समोर सकाळी फोन केला. आपलं तिथं बुडीचे 12 पैसे आधी केबल आमची जोडून वडीचे केबल चोरी करणे हा त्यांचा व्यवसाय झाला. तूर ब्राह्मणवाडा जो रोड आंबी एरियात, गारगाव आंबी. लागाच्या घाटामध्ये सोडलेल्या केबल तिथे म्हणजे प्लास्टिक सापडलं. प्लास्टिक सापडलं. म्हणजे याचा अर्थ ती पलीकडची म्हणजे साहेबांनी का मुद्दा मांडला मगाशी पलीकडचा ओढीचा. मला सांगा, संगमनेर किंवा घाटातला पलीकडचा किंवा इकडच्या घाटातला कोडे घाटातला डायरेक्ट येऊन तुमचं चोरी करू शकत नाही. का बरं? दिवसभर ते स्थानिक त्याला कोणतरी असेल. अगोदर आज रेकी केल्यावर की संध्याकाळी चोरी करणार नाही, तो 2 दिवसांनी 3 दिवसांनी 4 दिवसांनी बरोबर तो हेरणार बघणार सगळं करणार, लाईट सगळं बंद करणार किंवा काय त्याची जी सिस्टीम असेल त्या पद्धतीने करणार तो काम का. मूळ विषय चोर सापडत नाही. साहेब 2 ते 3 वेळा असं झालंय की गावामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे, हा, त्या असं- कार्यक्रमाच्या दिवशी पण चोरी झालेले आहे. तुमचं 2-3 पोलीस स्टेशन त्यांचं एक थोडंसं एकत्र केलं चालू आहे ना. तो विषय हाताळला पाहिजे. पोलीस खूप आहे. स्टेशनचं तालुक्यातले लोक ज्यावेळेला येतात मिळतील आरोपी, कारण दोन आपल्या हातीत नाही. म्हणून त्यांनी काय म्हटलं जुन्नर आणि US कडनं बोलवा. म्हणजे त्या व्याप्ती त्याची जी आहे जुन्नर, ओतूर आणि नारायणगाव तिन्ही पोलीस मध्ये टेबल चोरी झाले आहे. LCB टीम सध्या प्रयत्न चालू आहे. लवकरात लवकर मिळणार. काय शंका मिळणार. चोर आहे तो त्याची मानसिकता नाही आपण बघू शकतो. तो नाही आयडिया काढणार. नाही त्याला पकडणं हा एक पर्याय आहे. त्याला पर्याय असताना आपण नाही ठीक आहे ना. आपण त्यांना काहीतरी support दिलं पाहिजे. बाहेरचे आहे त्याची यादी काढली आहे. तसं नाही. आमच्या गावच्या खाली गाडून कोणतरी बोललो काय खाली गाडलेली ना. नाही ऐका ना साहेब, आता या गाडायचा प्रकार आमचा जुना झालाय. किबली गाडायचा खाली आम्ही 1-1 फूट सर घेऊन त्याच्यात खाली खुट्या पण ठोकल्या. पण आता काय होतं नेमकं या उन्हाळ्याच्या ब्रेडमध्ये जर केलं तर ते मोकळच असते. नाही ते लाटांनी पण उघड होतं. नाही खाली नाही, पाण्यात तर होतच नाही. वर जमिनीवर जमिनीवर करू शकतो, पण जमिनीपर्यंत काय होतं आता उन्हाळ्यामध्ये मोकळत असतो. आपण जरी सर घेतला 1 फूट तरी वरची माती मोकळी असते. ज्या वेळेला त्याच्यावर पाऊस होऊन एक वेळेला जर नाही केबल गेली, पाऊस झाला उन्हाळ्यात, एक पावसाळा गेला तर ते पॅक होते, मग उपटत नाही त्यांना, म्हणून त्यांची वाचली असेल.
ज्याची बुवा आपण असं आहे 2 भानकडे होऊन पॅक झाली. काय होतं त्या किरकोळचा विषय नाही. किरकोळचा मोटर ओढून येते, मोकळी ओढून येते. पाण्याच्या आतमध्ये काही उपाय केला तरी पर्याय नाही. ती मोटर अशी मोकळी असते पाण्यामध्ये, तिथून जरी ओढली सहज एका माणसाला ओढत नाही. आणि साईडला कडे आले की कार्यक्रम करतात. पाण्याच्या आतमध्ये त्याला काहीच पर्याय नाही. त्याला पाण्यात पण जायची गरज नाही. मोटर साईडला येते. 5 मिनिटात केवळ मोटर आतमध्ये असते, बाहेर कमी. वर आम्ही उपाय करतोय, पण वर उपाय केल्यावर तिथपर्यंत किती राहणार आहे तुमची? लई जाते 20, 25, 30 फूट राहते, बाकीची जाती. आणि ज्यांचे ते पण मोकळे म्हणण्यापेक्षा आम्ही आता चर घेतला, आतमध्ये चराच्या आतमध्ये खुटी ठोकून गाण्याने ठोकल्या, तरी पण काय होतं ते ओपन असल्यामुळे त्या अशी उपटी देतो जोरात. दोघांनी झालं का उपटत. पण गेली आणि 10 वर्ष झाली सर, की 10 वर्षामध्ये खरं तर केबल चोरीवाले सापडत नाही, म्हणजे ही दुर्दैवाची बाब आहे वाणी साहेब. म्हणजे गृह खात्यावर थोडंसं नाही म्हटलं तरी अविश्वास. 22 केबल चोर पकडले होते. मला वाटतं 4000 केबल दिली गेली. 22 ताटेसाहेब असताना त्यावेळेस केबल चोर पकडून घेतले. त्यांच्याशी पण बोलणं झालं. ते म्हणजे त्यावेळेस पकडून 4000 केबल दिली पाहिजे केरगावची शेतकरी. नाही का साहेब, त्याचं मी सांगतो. त्यावेळेला काय आलं होतं, आमचाच एक माणूस आमच्या बोरवाडीमध्ये वरात चालू होती, एक जण मोटर चालू करायला गेला आणि त्यांनी केबल चोरून ढीग मारला होता. त्यांनी ते पाहिल्यामुळं त्यांनी सगळ्यांना फोन केला आणि आम्ही सगळे खाली गेलो आणि ते केबल सोडून पळाले. काही केबल राहिले होते त्या तिकडे तुमच्याकडे गेल्या होत्या. चोर पकडून आम्हाला केबल नाही मिळाला. त्याच्या व्यतिरिक्त बातमी माहिती मला. गाडीसह पकडले, असं काही नाही. गाडीसह 24 मध्ये सुद्धा पकडले. 24 मध्ये सुद्धा पकडले. मग त्यांच्याकडे तुमच्याकडे त्यांच्याकडे असं नाही. आपल्या हद्दीतले नाहीत ना ते. नाही, चालू आहे ना. थांबा, 2012 साली केबल भेटली होती, पण त्यांनी नवीन स्टॉकच्या केबली आणल्या होत्या. त्या केबली काही जुन्या नव्हत्या, नवीन केबल मला वाटलं. सांगा, केबल जाळली, त्याच्या तांब्या घेतलं, तांबे विकलं, रिकव्हरी तुमची ते केबल कसं काय भेटणार? ती नाही भेटली साहेब. तुमचा जो मुद्दा आहे की बुवा चोर पकडले होते, याला त्यांना पण ताब्यात घेतलं पाहिजे. मग नाही, तुम्ही म्हणता ना सर, सगळेच म्हणतात 10 वर्षापासून केबल चोर मिळाला नाही, असं म्हणणं योग्य नाही ना. ते पण पकडले नाही म्हणून. हा, मग नाही काय होतं माहिती असं आहे, हे आरोप बघा, करता की तुम्ही काय चोरी होतात तर होतात, नाही असलं भाग नाही. मी असं म्हणत नाही की चोरी होतच नाही, मी हे मान्य करत नाही की चोरी होत नाही, चोरी होतात. पण असं जे का म्हणणं आहे की 10 वर्षापासून चोरी झाली आणि पकडलेच गेले नाहीत, असं पण नाही. ताटेसाहेबांशी पण बोललो, ते म्हणजे 4000 फूट केबल मी दिलेली आहे म्हणजे स्वतः. जिचा चोर पकडलेला आहे, तर 24 म्हणतात साहेबांनी म्हणजे 24 गाडीसह पकडलं. वाटली होती. हा, मग 24 लाख झालं हे काय होतं माहिती आहे? हे बघा, किती जणांना वाटलं? तो जाऊ द्या. किती जणांचा जाऊ द्या. किती जणांचा आता ज्यांच्या काय अवेलेबल आहे तेव्हा प्रत्येकाला कोण रिकव्हरी किती मिळते? 4000 फूट रिकव्हरी किती मिळते त्यावर अवलंबून 4000 फूट ज्या काही वाटलं 2022 माझं काय म्हणजे त्यांना जे चोर पकडले होते की नाही, चोर पकडले त्यांना परत ते करू शकत नाही. म्हणजे आता कसं होतं माहिती आहे का, आजकाल काय झाले, समजा मी संशयित म्हणून आपण समजा एक चोर आणला. आता ह्यात कसे आहेत, ह्यात हे चोर आहेत असं पण नाही, आजूबाजूचे तालुक्यातले पण त्या चोरावर त्यांचं लक्ष चालू आहे. म्हणजे बघायचं, म्हणजे तोच चोर परत तिथं चोरी करेल, पण 100% पण आहे, करणार पण नाही. पण तो त्याच्या वेळेचा त्याचा तो फोन चालू आहे का, लोकेशन आहे का, ह्या पण गोष्टी बघावं लागतात. त्याचा फोन चालू असेल तो कुठल्या दुसऱ्या गावात गेला असेल, त्याला आम्ही आणलं, चौकशी केली, तर म्हणलं साहेब माझा फोन चेक करा, तिकडं होतं. ह्या गोष्टी पण बघावं लागतात. असं पण नाही की आपल्याला ह्यानेच चोरी केलं, त्यानेच चोरी केली. ही चोरी जी आहे ही 100% उघड होणार. त्याच्यावर त्यांची टीम वर्कआउट करायला लागली की आज न उद्या लगेच का सांगत नाही, पण 100% ही चोरी उघड होणार. इथे ना बारीक कॅमेरे वाचवा आणि त्याचं कंट्रोल तुमच्याकडे ठेवा. नाही सर, तुम्ही आता आम्हाला किती दिवसामध्ये केबल चोरीवाले पकडून देणार आहे? हो साहेब, त्याचा शब्द आता द्या. तुमच्या वतीनं तुम्ही काय करणार आहे बंदोबस्त याच्यावर आम्हाला सांगा. लास्ट विषय आता झालं सगळ्यांना समजून नाही झाली झालं. पाहिजे अशी काहीतरी आम्हाला तुमच्या वतीने सांगा तुम्ही काय. परत चोरी नाही झाली पाहिजे. आता आपण ऑलरेडी मी म्हणलो सरपंच सरपंच आहेत का अक्षर गावडे, रावसाहेबच्या आउटर रावसाहेबांना भेटून विचारा तुम्ही माझ्या परस्पर. त्यांना मी जी मागची चोरी झाली त्यावेळेस त्यांना म्हणलं की कॅमेरे बसवायचे कामाला. ठीक आहे म्हणले सर, तुम्ही करा काय असेल. मग आपण एक कॅमेरामॅन बोलवला, त्याला हे 3 ठिकाण दाखवले, नगर आणि त्यानंतर आपला तो खंडोबा. मग त्याला म्हणजे 3 ठिकाणी 3 कॅमेरे लावले तर साहेब आपण व्यवस्थित होऊन जाईल. आणि हे जे काय हे झाडी झोपी वगैरे ते पण क्लिअर करून घ्यायला, मग इथले क्लिअर करून बाकी 2 ठिकाणी पण सांगितलं तुम्ही करायचे माणूस बोलावला होता, पण हां, ते आम्ही नागरे म्हणून कोणाला सांगितलं नव्हतं. हां, त्यासाठी काय तर मला अशी अडचण कळली की सगळी केबल टाकले, झाडं झुटपत आहेत, तोडायचं म्हणले की थोडंफार शॉर्ट सर्किट होऊन जाईल आणि लाईट बंद करावं. हां, लाईट बंद करावं लागेल 2 दिवसभर. मग त्यानंतर ते सगळं क्लिअर होईल. नसेल तर मग शेतकऱ्यांनी काय करावं, आपली ज्या ठिकाणी मोटर आहेत तिथे झाडं झुडपी
तुम्ही तुमच्या पद्धतीने क्लिअर करा. तुम्हाला माहिती आहे कुठे केबल आहेत किंवा काय आहे. तो तोडायला गेला, एखाद्याची केबल तुटून जाईल किंवा एखादा शॉर्ट सर्किट होऊन जाईल. त्यात हा सोपा उपाय होता. पण म्हणलं तर शेतकरी करतील नाही करतील, म्हणलं सरसकट एखादा माणूस सांगून त्याने ती झाड झुडपं काढून घ्यावं. म्हणजे काय होतं, थोडं क्लिअर असले की माणसं लांबून दिसते कोण यायला लागले नाही तर अशा काही ठिकाणी हे 15-20 फुटावरचं माणूस दिसत नाही. 15-20 फुटावरची परिस्थिती अशी आहे. आता आपण काल काय केलं, अजून तुमचे ग्रामसेवक मला म्हणले की 50,000 रुपये देतो साहेब. नाही 75 काल ते निवडून परत झाली का? नाही, मला 50,000चा तीन ठिकाणी बसवायचे 25 आता काय होतं, 75,000मध्ये पण आपले कॅमेरे बसणार नाही. आपले कॅमेरे जातील समथिंग 10,000 कॅमेरे आहे का? 13,000 कॅमेऱ्यात 9 कॅमेरे म्हटलं की 1,00,000 सगळं मेंटेनन्स करून 1.5 लाखापर्यंत जाईल. हां, ते आता हे बघा, तुम्ही आता गावकरी म्हणून एकत्र आहात, बरोबर आहे. आता ही तुमची ग्रामपंचायतचं पद्धती तुम्ही बसू शकता, हॅलोजन वगैरे लाईट वगैरे. आता त्यासाठी पण मी काय म्हणलो होतं की मागच्या फर्स्ट टाईमला मी जेव्हा मिटिंग घेतली होती ग्रामपंचायतची, मी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ज्यावेळी आलो गावात मिटिंग घेतली, त्यावेळी ठरलं होतं की आपण एखादं ड्रोन वगैरे उडून बघू किंवा ड्रोन विकत घेता येत असेल तर बघू. त्यावेळेस चर्चा झाली, त्यावेळेस करू म्हणले, पण त्यानंतर परत आपली मिटिंग झाली नाही किंवा आपण परत एकत्र आलो नाही. त्यावेळेस घटना झाली. परत ह्याला ग्रामसेवकाला म्हणलं की हार्सिल गावडीला पण म्हणलं मी की आपण मागचे कॅमेरे बसू. ते त्यांचं असं म्हणणं आलं, मी पोलीस पाटलासुद्धा सांगितलं तेव्हा, म्हणले गावातून थोडीफार किंवा शेतकरी पण 500-500 रुपये तरी काढा ह्यासाठी. 500-500 काढा, अशी लई मोठी रक्कम नाही आहे 500-500. आता म्हणणं आहे तुम्ही पण असं म्हणता आमचा काय संबंध आहे काय द्यायचं. पण शेवटी काय आहे, ही जी पाणी चालतं आहे, आता तुम्हाला जर 2-4 तुमचं असं म्हणणं आहे की ह्या एप्रिल-मेमध्ये एकदा किंवा 2दा तर तुमची मोटर केबल चोरली जाते किंवा 15,000 रुपये तो भरजन पडतो. 500 रुपये जरी काढलं प्रत्येक 2 शेतकरी किंवा तुमचे 1 लाख रुपये तुमचे जमा होतात. 50,000 काय 75,000 जे काही देईल तो तुमचा 2-3 वर्षाचा झंझट कमी होऊन जाईल. म्हणजे जी काही केबलच्या अडचणी आहेत कॅमेरे लावून. त्यानंतर मी काल रात्री सुद्धा ड्रोन आणला होता, तुम्हाला माहिती का नाही, पाटील तुम्ही होते रात्री म्हणून ड्रोन फिरवून बघितलं मी. आणि परवाशी पण तिथे 24 झाली, त्या दिवशी पण आमचे लोक येत होते. आता ती कधी त्याच्या अगोदर झाली का नंतर जर तुम्हाला माहीत नाही, पण त्या दिवशी पण लोक आमची त्या दिवशी फिरत होते रात्री 12:30 ते 1:00 गस्त चालू होते. आता नेमकं कळत नाही मला की पलीकडे येऊन चोरी करतात का कुठं येऊन चोरी करतो, अजून पण तो रूट कळला नाही त्यांचं. मागे जे चोर पकडले तर ते इकडनं येऊन चोरी करून जायचं. आता काय काय म्हणतात की तिकडनं पाण्यात नेतात, होडीत नेतात, चोरी करतात पलीकडनं. होडीचा उपयोग होऊ शकतो सर. असं म्हणतात. चोरी झाली ना, चोरी झाली, आपण सगळे डिपार्टमेंटचे लोक आले, शेतकरी वर्ग आले, चोरी कुठं झाली, कोर्टला झाली. हे मटेरियल नेलं कुठं कोणाला माहीत. आमचे माऊली शिंदे म्हणून कुठं नाही, सहज शेताकडे उसाला पाणी भरावं लागेल बघायला गेलं. माझं शेत त्यांच्या शेजारी मी गेलो काल, अक्षरशः त्यांच्या शेतात सोडून टाकलं सगळं. म्हणजे बघा, त्याच्या आधी 4 वर्षापूर्वी रात्री 9 वाजता तानाजी बोर आहे ते 9 वाजता आले. त्यांना काहीतरी जाणवलं बाबा इथं कोणतरी आहे, थोडी झाडं होती, एकट्याची डेअरिंग बस नाही. एकट्याची डेअरिंग कुणी असो, स्वतः पोलीस जरी असले तरी एकट्या माणसाची डेअरिंग बस नाही. दगड मारला, काही मारलं. त्यांनी काय केलं, ते माणूस मला बघायला आलो वरती. आम्ही 5-6 जण लगेच खाली आलो, राजभाऊ डोळे, आम्ही 4-5 गावात खाली आलो. खाली येईपर्यंत एक बॅटरी तिकडे होती, कुठं तिकडं. आता साहजिक आपलं काहीतरी चमकले, आपण कुठे जाणार. त्या आरामखोरांनी केबल या जंगलात नेल्या, इकडं सोडल्या, आम्ही इकडं सोडले खंडोबाची महाराज. म्हणजे ती इतकी शार्प माइंडेड आहे की आता माझं तोच म्हणणं आहे की बघा, उपाययोजना म्हणलं आमच्या पद्धतीनं. आता हे जे काय 50 आम्ही तुमची वाट बघितली नाही, म्हणजे तुमचे पैसे कधी बोलायचे काय होते. आम्ही ऑलरेडी आता 5 कॅमेरे मागवले आहेत, पण मला 5 वाटत नाही 5 कॅमेऱ्यावरती हे सगळं एरिया कव्हर होईल. काय खरं सांगतोय, 5 कॅमेरे मी ऑलरेडी काल मागवलेले आहेत. आणि इथं कॅमेरे बसून उपयोग नाही. बसले ना, समजा चौक आहेत आपल्या गावातले, तिथं पण बसले पाहिजे. काय हे काय त्यांचं होऊ देत तोंडाला काय काय बांधू द्या, चौकात बसून साहेब काय उपयोग आहे. सर्वसामान्य लोक चौकात मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. त्यानंतर तुम्हाला जर अडचण असेल त्यावेळी तुम्ही बोला.
आपण 5 कॅमेरे काय बोलवले, 5 कॅमेरे पुरणार नाहीत, 9 कॅमेरे लावावं लागतील. 9 कॅमेऱ्याचा खर्च समथिंग 1,30,000 किंवा 1,50,000. तुम्हाला असं पण वाटतं की यार पोलीस पैसे मागायला तर पोलीस पैसे घेतात, मला 1 रुपये तुम्ही माझ्याकडे देऊ नका. तो कॅमेरा म्हणून आलाय का येतो सर. हां, तो येतो, त्याच्याशी बोला. तुमच्यातला कोणी एखादा माणूस असेल जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्याकडे तुम्ही वाटल्यास पैसे जमा करा आणि ते पैसे त्याच्यामार्फत तुम्हीच द्या त्याला. तो कॅमेरा 15,000 रुपये म्हणत मला होतो, 12,000 ते 13,000 15,000 म्हणत होता. मेमरी कार्ड्स होते. हां, मग ते कॅमेरा लावले की 100% तो नाईट विजनचे कॅमेरे आहेत, बऱ्यापैकी आळा 100% बसेल. बऱ्यापैकी नाही, 100% आळा बसेल. आणि जी काय त्यात दिसून येतील म्हणजे काय आतापर्यंत जी स्टोर आहेत ती दिसलीच नाहीत कुठलेच कॅमेरे, म्हणजे गावात पण कॅमेरे नाहीत आपल्या. मग ते ग्रामपंचायतला पण सांगणार आहे की इव्हन माझं म्हणणं आहे की तुम्ही शेतकरी आहात ना, तुम्ही तुमच्या घरीच एक कॅमेरा बसवा. कारण आजकाल सोन्याचे एवढे भाव वाढलेले आहेत, 1,70,000 सोनं गेलेलं आहे. उद्या अशी पण परिस्थिती येईल की उद्या घरात बसतील कोणतरी का 2-4 चोरीच्या अनुषंगाने. ही खेळणारी घटना आहे. तुमच्याकडे इतर प्रकार नाही आहे, पण इथं तुम्ही पलीकडे गेला शिरूर हद्दीकडे किंवा पलीकडे दौंडला तर तिथे घरात बसून सुद्धा चोऱ्या होण्याचे प्रकार वाढलेले आहेत. त्यामुळे एक कॅमेरा तुम्ही तुमच्या घरातच बसवा, बाहेरच्या बाजूला. किमान रात्री कोण बाहेर आलं गेलं, एकांटी घर आहे तुमचं, तर त्यातनं पण तुमची सुरक्षा. आणि घरी काही सोनं वगैरे ठेवू नका, हे पण माझं आव्हान राहील तुम्हाला. आणि कॅमेरे बसला 100% फरक पडेल, काही त्यात वाद नाही. आणि हे जे म्हणतात ना आता गावात बसले काय फरक पडेल, आपल्याला तुमच्या गावात यायचा रूट कुठला आहे, गाडी द्यायचा समजा तर 100-200 किलो त्याला हे न्यायचं आहे ना तांबा, गाडीत न्यावं लागेल ना. मग गाडी कुठून येणार आहे तुमच्या गावात, रोडच येणार. त्यामुळे रोड सुद्धा कॅमेरे बसवा, माझी विनंती राहील, ग्रामपंचायतला विनंती राहील. आता माझं असं आव्हान राहील, मी पाटील असं म्हणलं ते कोण असे दिलदार व्यक्ती आहेत गावात असतात ना, एखादा मोठा बक्षीस ठेवायचं. बक्षीस नाही, कॅमेरा बसवणार सौजन्य. मी आता तसं पण म्हणलं पाटलांना, तसं सौजन्य कोणाचं बघा आपण त्यांचं नाव लावू. आता हे बघा तिथं मागायला आलं बघा गणपती नेरकरांच्या स्मरणात कुटुंबियाकडून, मग तसं त्यांच्या पद्धतीने लावू ना आपण, म्हणजे त्यात फायदा कोणाचा होणार आहे. रात्रीचं मच्छीमार जास्त फिरतात इकडे, बरोबर. जर मच्छीमारच जर एकत्र केले आणि त्यांना जर इनाम लावला 50,000 रुपये पकडून द्या, तुमचं मच्छीमार तोपर्यंत बंद. ऐका असं कोणी सांगणार नाही, कारण काय घाबरतात ते, बरोबर आहे. मी इथं सांगतो, मी इथं तुम्हाला माझा मोबाईल नंबर देतो, मला सांगा तुमचं नाव कुठे येऊ देणार नाही मी बाहेर. आता हे आपल्या ह्या 3 पट्ट्यात कैलासनगरपासून पकडून तर 14 नंबरपर्यंत आपण नाही म्हणते 7,000-8,000 लोकसंख्या आहे. 7,000-8,000 लोकसंख्या असं तर होणार नाही, कुणीच बघितलं नाही रात्रीचं. माझं म्हणणं आहे की काही ठिकाणी अशी पण असतील एक शेतकरी, आता माझे तुमचे भांडण आहेत, माझे तुमचे भांडण आहेत, मुद्दाम तुमचं सुद्धा काय तर कमी जास्त करण्यासाठी करू शकतो या गोष्टी. म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेगळं अँगल आहेत. म्हणजे आपला पहिला मूळ उद्देश काय आहे की आपण कॅमेरे लागले पाहिजेत, कॅमेरे लावा. मी असं म्हणत नाही की कॅमेरे लागले की सगळं आलबेल होऊन जाईल सगळं समज, पण जे काही चोरीचं प्रमाण आहे आपल्याला अडचण कधी येते, एप्रिल मे म्हणजे मार्च पाणी कमी झाल्यानंतर मेपर्यंत येते, बरोबर आहे. उन्हाळ्यात जास्त येतं. म्हणजे कॅमेरा लागले की तुमच्या बाकीच्या गोष्टी पण थांबून जातील, जे काय कोण दादागिरी करतं, काय करतं, भांडणं करतं. गावात 3-4 कॅमेरे लावा. त्यासाठी माझं म्हणणं आहे की मी इथनं आता हे करतो, आव्हान करतो तुम्हाला की जो कोणी काय म्हणतात दिलदार ज्याला वाटते की आपल्या आई वडिलांचा कॅमेरा बसवायला मी 5,000 रुपये देतो, सुरुवात माझ्यापासून. मी पण काय अडचण नाही, म्हणजे सुरुवात माझ्यापासून. गावच्या जावयाने घेतलेला पुढाकार. माझं सरसर म्हणणं आहे तुमच्या नावासकट आपण तिथं लावू बोर्ड, कॅमेरे बसवू आपण. कॅमेरे बसवू ना. आणि असे किती कॅमेरे लागणार आहेत आपल्याला, इथं समजा 9 लावले आणि गावात एक 5 कॅमेरे लावले तुम्ही, 9 नाही 12 कॅमेरे तिथं का माझा जो तिकडचा जो पॉईंट आहे तो क्रिटिकल नाही. आपण माझं काय म्हणणं आहे हे बघा, चर्चा होऊन हे गोष्टी तर थांबू नये हे माझं म्हणणं आहे. आपण गरज पडली तर वाढू कॅमेरे. नाही ऐका, माझं काय म्हणणं आहे की 5 कॅमेरे मी बोलवलेले आहेत ऑलरेडी. उपलब्ध आहे ना, समजा तिथं ते साहेबांनी सांगितलं 4-5 तुमच्याकडे पैसे पण शिल्लक आहेत ना, बरं का हो काशीद भाऊ, तुमच्याकडे शिल्लक पण पैसे आहेत ना. ऐकून घ्या. हे गेल्या 4-5 वर्ष झाले, गेल्या 4-5 वर्ष झाली ही मीटिंग होती. पाटील साहेबांपासून ओढे पाटील साहेबांपासून चालू आहे कॅमेरा लावायचे. हे आत्तापर्यंत पूर्ण झालेलं नाही, हे मला पण माहिती आहे.
गोडे पाटील साहेबांनी सांगितलं होतं मीटिंग घेऊन आपण कॅमेरे लावू, तेव्हा पण सगळेजण म्हणतात हां लावू. तिथनं मीटिंग झाली, प्रत्येकजण जो तो आपापल्या कामात बिझी. 4 वर्ष झाली. 4 नाही 5-6 वर्ष झाली यावर. 22 साल 22 नाही 22च्या अगोदर. गोडे पाटील साहेब कधी येत नव्हते. 22ला शिवजयंती जे असेल ते गोडे पाटील साहेब जेव्हा होते तेव्हापासून ही गोष्ट चालू आहे, पण ती गोष्ट सत्यात उतरत नाही किंवा स्मृतीत येत नाही. मी असं म्हणत नाही की ते तुमचं काम आहे तुम्ही केलंच पाहिजे, पण आपण असं काम केल्यानंतर एकत्र मिळून केल्यानंतर ह्या गोष्टी पुढे थांबतात किंवा आळा बसत एका रुपयाचं नाही तेच म्हणतो मी. तुम्ही जर 500-1000 रुपये असं 15-20 हजार रुपये जात असतात आपल्या एका टायमाला, जाणं पण चुकीचंच आहे. तुम्ही शेतकरी आहात, अशा अडचणी 100 अडचणी येतात, उन्हाळा आहे, पाणी नाही किंवा काय नाही, त्या गोष्टी सध्या पिकाला भाव नाही, महागाई वाढत चालली किंवा काय, ह्या गोष्टी आहेत. त्यामुळं 500-1000 रुपये तुम्ही जर करा, आता तुमच्याकडे तो पैसा आहे, तुम्हाला द्यायचा का नाही द्यायचा हा तो त्या पाणी संस्थेचा प्रश्न आहे. मी त्याच्यावरती लक्ष पण घालणार नाही, पण ॲज अ शेतकरी म्हणून तुम्ही आजच्या इथले येतं तुम्ही जमा करा. इथनं तुम्ही बाहेर पडला आहे तर माणूस आपापल्या कामात बिझी होऊन जातो, लक्षात राहत नाही. परत काय तर झाल्यानंतर खूप माणसाला दाखवतो की असं काय तर झालेलं आहे किंवा असंच काय तर करायला पाहिजे. अजून ह्याला भरपूर पर्याय आहेत. जर आपण ह्या केबली जर तुमच्या तांब्याच्या ऐवजी अल्युमिनियमच्या वापरल्या तर चोरीच होणार नाही तुमची केबल. नाही ते कट होतं, बस्ट होतं बस्ट. अल्युमिनियमची आम्ही स्वतः लावली, मोटर फेल झाली. मोटरला प्रॉब्लेम. जॉईंट नंबर जॉईंट कारण काय शिरोळ शब्द पूर्ण तेच वापरतात लोक. साहेब बाहेरच्या मोटरला चालते ते, पाण्यातल्या मोटरला नाही चालत. हो चालते ते हो आपण कॉन्ट्रीब्युशनवर बोलू बाबा शेठ, आपण थोडंसं कॉन्ट्रीब्युशनवर बोलू. नाही नाही आता असं काय हे करणार बघा, विषय एक मिनिट, तसा नाही वाणी विषय. साहेब. 1 मिनिट नेमके आपला खर्च किती एक याचा कॅमेरा पहिला 13,000. अंदाज घ्या. एक कॅमेरा 13,000, एक एक कॅमेरा कॅमेरा 13,000, 75,000 कॅमेरे रुपये किती म्हणताय. बसवायचे? 9 का 12 तुम्ही म्हणाल तेवढे. 12 कॅमेरे बसवायचे. 12 कॅमेरे बसवायचे. किती आले? 12 × 13 12 × 24 1326 म्हणजे 176. एक छप्पन. 156 बरोबर 156. आता 156 पैकी 5 तुम्ही त्याला स्टँड वगैरे बाकीचा खर्च नाही सर. वजा राहिले, खाली किती राहिले? 7 राहिले. तर त्यासाठी 98 75,000 रुपये ग्रामपंचायतीकडून देतो म्हणजे त्यांनी कबूल केले. खाली किती राहिले? जे काही राहिले आम्हाला जरा ऐका जरा. अरे आम्हाला असं वाटतं की तुम्ही काय ते तुम्ही आजकाल म्हणलं तर आम्हाला असं वाटतं म्हणजे हो बाबा शेठ आपण सिरियसली घेऊ. बाबा शेठ आपण जरा सिरियसली घेऊ. सिरियसली चाललंय. नाही पण त्यांनी कसं आहे सुरुवात केली, त्यांनी पैसे त्यांचे नाहीत. आमचं सगळं असं झालं तुम्ही आणि ऐका सगळ्यात सोपं मी सांगू का, आता ग्रामपंचायत नाही 1 मिनिट फक्त ऐका ऐका सोल्युशन 12 कॅमेरे 156 म्हणजे 156. 160 पकडा. बरोबर त्याचे 75 ग्रामपंचायती उपलब्ध करू. किती देणार? 75 देणार आहे का? नाही नाही ठीक आहे ना 75 बरोबर झालं ना 75. झाले. खाली राहिले किती राहिले? 75 राहिले. हा 75. बरोबर पण साहेब त्याला स्टँड लागेल ना, बाकी खर्च नाही, नाही, काय ना 13,000 सगळे त्यांनी बसवून नाही, घ्यायचे. ठीक आहे, हे कोलट बसवतो. ऐका दुसरा विषय हे जरी कॅमेरे बसवले तर प्रत्येक ठिकाणी फोकस पाहिजे. आम्ही 5 वर्ष झाले किती वर्ष झाले 5 वर्ष झाली खाली खंडोबाच्या मानावर. बसवलं तिथे आणि 4-5 वर्षामध्ये अजिबात सुरू झाले नाही. पण ते नंतर आता ते फोकसच चोरून गेले प्रत्येक ठिकाणी. जिथे जेवढे ट्रान्सफॉर्मर आहेत 2 फोकस. ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी फोकस पाहिजे. फ्यूज काढून बंद करतात, करंट करतात वगैरे 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 त्यांची मिळप आपण कशी असेल काय सांगता येत नाही. पण इथे म्हणजे तेवढ्यासाठी प्रत्येक ठिकाणी 7-8 तरी हॅलोजन पाहिजे. नाही ग्रामपंचायतच्या हातात नाही आहे नाही लावायची. ते शेतकरी करतो. ग्रामपंचायत पुढे हॅलोजन लावायला इतकं सगळ्या गोष्टी काय ग्रामपंचायत केल्या शेतकऱ्यांनी बसवायच नाहीत. 20-40 लोक आहेत. माझं काय म्हणणं आहे मग हॅलोजन सकट पैसे पकडा. हो पकडायचे तेवढ्यासाठी मी म्हटलं त्याचा एस्टिमेट करा. हॅलोजनला किती पैसे लागतील, कॅमेराला किती पैसे लागतील. आणि दुसरी गोष्ट की माझ्या चुकीची कल्पना 100% चुकीची आहे. तुम्ही झटका मशीन नावाची गोष्ट आहे. झटका मशीन सेकंड एका सेकंदात पडतो पर्यंत. समजा इथं कंपाऊंड टाकलं झटका मशीनचं
जनावरांना नाही, जनावरांसाठी ते आहे, पण माणसं सुद्धा जवळ येत नाही, त्याला काय माणूस मरत नाही, झटका बसतो, बोंबा मारतो आणि निघून जातो. ही वस्तुस्थिती. आता आम्ही द्राक्ष बागायदार आमच्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी केले, द्राक्ष चोऱ्या होतात म्हणून कंपाऊंडर झटका मशीन लावतात, सकाळ लवकर ते ऑफ करतात, माणसं काम चालू करतात, रात्रीचा आला कोणी जनावर आलं ओरडतं निघून जातं. झटका मशीन ही प्रॅक्टिकल आहे की नाही ते आपण बघू. नाही आहे ना झटका बसून आहे ना, पण ते जनावरांसाठी आहे. पण कॅमेरा लाईट मस्ट जनावरांसाठी बाबा शेठ. झटकाच वाचणार. बाबा शेठ, पण आपण पहिला फोकस कॅमेरा आणि शेतकरी पण येणार चालू करायला बंद करायला पाहिलं ना आपण याच्यावरती. पहिला कॅमेरा आणि लाईट. सुरुवात करायची. फोकस किती लागतील फोकस? 5 खाली 5 माहिती नाही. खाली तर नाही पाहिजे खाली तिकडे आहेत ना, इकडून 4 तिकडून 4. 8 बघा 8 आता 5 13 13 5 17. एक फोकस केवढं झालं? 20 फोकस 1000 20 फोकस. हा 1000 वॅटचा 1000 रुपये. थोडक्यात फिटिंग करून 2 लाख रुपये खर्च आहे. 1500 रुपये बघा. 2 लाख रुपये खर्च सगळा होईल. 1500 रुपये एक म्हणजे 30,000 ते फिटिंग केला 2 लाख रुपये 2 लाख रुपये सगळा खर्च 2 लाख रुपये. त्यातले 75 ग्रामपंचायत. खाली राहिले 1.25 लाख. आता 1.25 लाख म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांच्या मनाने मग 3-4 केबल गेल्या बरोबर. 4 केबल गेल्या तर तेवढा धक्का होईल. मोटर कोणाची मोटर कोणाची 500 1000 500 1000 मोठा असणार असेल तर 1000 कमी 5,000 असेल तर 500. नाही आता तसं नाही करू चालणार. डायरेक्ट प्रत्येक शेतकऱ्याला 500. आणि उरलेल्या रक्कमचं काय करायचं? नाही ते नाही म्हणत मी. मग काय करायचं? जास्त बसवायची. हो थांबा जरा. वर किती वर? पुढे खाली इकडं खाली खंडोबाकडे माल झाला 40 आणि 50 झाले 100 आणि तिकडे जाऊन 125 ते 150. 125 नेमकं पाहिजे आता चर्चा पुढे न्या ना. वर्षाच्या दरम्यान मी म्हणतो ना 1,000 रुपये पंपासाठी मागायला. ऐकलं का? मेंटेन लावणार ना त्याला 1,000 रुपये एका पंपाची. असं पहिलं काढलेत आपण पैसे मागच्या वेळेला. हो ऐका सरपंच सगळ्यांना पैसे आता 1,000 वसूल करा. असं नाही व्हायला पाहिजे. सिक्युरिटी पाहिजे, प्रत्येकाने पैसे दिले पाहिजेत ना. तर थांबा जरा. काढा द्यायचे तेच म्हणतात काढा द्यायचे. काढा द्यायचे. किंवा तर नाही दिले म्हणतात. कोण म्हणतो? एवढी शेत जागा मिळाल्यात ना. मोटर बसवण्यासाठी जागा मिळाल्या का नाही? वसूल करायचे. काय लोकांनी घेतले विकत. एक काम करा ना, प्रत्येकाची जबाबदारी ना. तिथं कोणीतरी मोरके असेल ना त्याच्यावर द्या ना. काय नाही अहो झालं हे सगळं प्रकार प्रत्येकाने सोयीचे. इकडे सरपंच बघणार आहेत. हो तू का व्हायचं बरोबर. हे माझी सरपंच इकडे सतीश बघल इथं हो वर कोण पाहतं? हर्षल भाऊ तुमची मोटर आहे तिकडे मग काय बाकी समजा हे बघ आता असं करा आता. लक्षात आलं का? 1,000 रुपये प्रमाणात तुम्ही पैसे विकत घ्यावा. मी गमतीने बोलत नाही. काम चालू करा वसूल करा. काय अडचण काय? 1 2 3 बस तिन्ही माणसं बघतो म्हणजे मी हे विनोदानं बोलत नाही. विनोदानं नाही बोलत मी. घेतील शेतकरी काय अडचण नाही. काय अडचण किती 2 दिवसात लगेच पैसे द्या बरं. तुम्ही किती द्यायचे? 150 म्हणता तुम्ही 125 द्या. 1,25,000 तुम्ही द्या. तुम्ही किती द्या? 42. तुम्ही 40 द्या. तुम्ही किती 50 द्या बरं. नाही बसवा सगळीकडे बसवा. नाही
टोटल त्याचे पैसे काढायचे त्याला बसवा. काढा पैसे काढा जरा. जे घ्यावा सगळ्या बसवा. पैसे काढा तुम्ही चला पैसे गोळा करू ना. पोळा करा तुम्ही 4 दिवसांनी करा 3 दिवसांनी करा. आता भरा. संपला विषय काय झालं? नाही एवढे पैसे एकाकडे असणार नाही एवढे. अहो तुम्ही त्यांच्या पार्ट्या द्या. पैसे एकटा कोण असं नाही, असं नाही, असं नाही. हे 8 दिवस पैसे गोळा होत नाही. हे म्हणजे कामाला लागतील जरा. नाही ते काय आहे माझं म्हणणं आहे की ठीक आहे सध्या किती गरजेचं आहे तेवढं काढा म्हणजे तुम्ही द्या एकदम तुम्ही 1.25 लाख त्यांना मागितलं ते पण अहो किती साहेब, काय 15,000 केबलच्या पुढे 1,000 रुपये काय आहे त्याला? नाही नाही ते नाही भांडवल घालला काय अडचण आहे? तुम्ही भांडवल पहिला घाला. तुम्ही पुढाकार घ्या. तुम्ही जोडदार पहा. नानाने तुम्हाला आरसे जोडला घ्या. तुम्हाला कोण घ्या? तुम्हाला मधुशेठ घ्या नाही कोण आणखी घ्या. घ्या जोडून घ्या. तुम्ही घ्या जोडून घ्या. मग त्याला बरं सुरुवात लक्ष्मण आहे तिथं. तुम्हाला जोडला लक्ष्मण लागणार. 1.25 लाख. झुडपं वाढले ते साफसफाई ऐका जरा एक मिनिट. कॅमेरा बंद. कॅमेऱ्याचे पैसे किती? संध्याकाळपर्यंत जमा करून देऊ चला. खट्टा लगेच नाही गोळा झालं तर तुम्ही द्यायचे पैसे हा, मी पैसे देतो. हे काय advance देतो. धर. आम्ही भरतो. हे बघा. आम्ही भरतो आम्ही. नाही गोळा झालं. पहिलं पुढे नाही भरतो. भरायला भरतो ना. कोण देत नाही ते बघू. काय माहिती साहेब भरतो आम्ही आता पण नाही गोळा झालं तर नाही. नानांनी पैसे द्यायचे. थोडेफार मेंटेनन्स आहे ना त्याला. मेंटेनन्स आहे ना. बसायला नाही होत नाही. मेंटेनन्स आहे ना. ऐका संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पैसे येत होते. आम्ही त्या माणसाकडे आम्ही पोलीस स्टेशन त्याला पोलीस स्टेशनला बोलवा. आम्ही पण देतो. हे पैसे ना तुम्ही पाटलाकडे द्या पाटलाची करते आणि हे जर आता हे घेतला आणि मला मोटरचा विषय झाला आता ज्यांना ज्यांना शक्य असेल ना ह्या उपर पण हे तर करतोच आपण जर एखादी तुमची मोटर जर खराब झाली असेल काय झालं असेल तर एखादा LT कंपनीचा मोटर येतो की ते केबल जर कट झाली तर तुम्हाला डायरेक्ट कळतं स्टार्टर ना. हां स्टार्टर म्हणजे केबल कट केली की स्टार्टर तुम्हाला मेसेज येतो अशा काही लोकांना शक्य असेल तर ते लोक पण वापरा सगळे बसवतील. नाही नाही बसवतील 100% बसवतील. नवीन याच्यामध्ये जुन्या मोटारी खराब झाल्यानंतर हा ज्या जुने स्टार्टर खराब झाल्यानंतर नवीन स्टार्टर टाकताना साहेब म्हणतात तो स्टार्टर टाकायचा. मेसेज पडतो लगेच की आणि आता हे गावकऱ्यांसाठी माझ्या गावकऱ्यांसाठी पण विनंती राहील गावात एक 4-5 कॅमेरे लावा. हो ते गुलाब शेट काय म्हणतात. हो ऐका जरा शांतता. विषय असा होता. पैसे थोडेफार जर शिल्लक राहिले नाही नाही आपले ते पैसे समजा राहिले ना मेंटेनन्ससाठी लागतील. मेंटेनला पण लागते ना. दुसरी गोष्ट अशी होती कॅमेरा त्यांच्याकडे आहे काय फोकसची उद्या परवा संध्याकाळपर्यंत सगळं संपलं पाहिजे. या स्पॉटला इथं मंडळाचे लिलावातून पैसे शिल्लक आहेत. लिलाव तो वाटला जातात त्या लिलावाच्या पैशातून कॅमेरे बसवा. आमचं मत मांडू द्या साहेब. इथं पैशाचा विषय नाही कोणी वर्गाची कॉन्ट्रिब्युशन करायची गरज नाही. लिलाव काढून पैसे वाटले त्या पैशातून कॅमेरे बसवा ना. होईल ना हा विषय पडला आहे. अरे आप सर नका बोलू.
ऐका 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 जरा ऐका. 2 मिनिटं मी कुठे घेणार आहे साहेब. तुमचा माझा पहिलाच परिचय आहे. नेरकर, नारंगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आपले सफांगे साहेब, पाटील साहेब, त्यांचे सर्व सहकारी. आता या ठिकाणी उपस्थित पत्रकार सुरेश वाणी, आकाश गावडे आणि ज्यांनी हे मीटिंगचं नियोजन केलं ते गावचे पोलीस पाटील गणेश बांगर. हा जो प्रकार या ठिकाणी सुरू आहे आपण सगळ्यांनी पाहिला असेल. आत्तापर्यंत ह्या स्पॉटला 5 वेळा चोऱ्या झालेल्या आहेत. इकडं खंडोबाच्या माळाच्या इकडं 4 वेळा झालेल्या आहेत. आणि गणेशनगरला फक्त पलीकडच्या बाजूनी, कारण अलीकडच्या बाजूनी वस्ती आहे आणि तिथं फार एकदा झाल्या होत्या, फार एकदाच झाल्या होत्या आणि पलीकडच्या बाजून जास्त वेळा झाल्या पलीकडच्या बाजून आणि इकडं हांडी वस्ती असल्यामुळे. आणि प्रत्येक वेळेला चोरी झाल्याच्या नंतर मी स्वतः फक्त परवाच्या दिवशी इथं आणि गणेश हांडे आपल्या खंडोबाच्या माळ्याच्या तिथं मी गेलेलो नाही. या पूर्व काळामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात पाहणी करून अधिकारी वर्गांना तिथं बोलून घेऊन त्यांच्या समोर पंचनामा असेल, त्याच्यानंतर FIR दाखल करण्याचं काम असेल, त्याच्यामध्ये हे सगळे साक्ष आहे. तर इथं आम्ही दुबळेश्वर पाणी उपसा योजनेचं सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. गेल्या अनेक वर्षापासून मग ते जे काही प्रॉब्लेम असतील, लाईटीसुद्धा लावलेल्या आहे. लाईटी लावल्यानंतर त्यांना अजून सोपस्कार झालं म्हणून त्या लाईटी बंद ठेवलेल्या आहेत तिथं. आम्ही ह्या स्पॉटचं सांगतो. आणि त्याच्यातनं मग गेल्या 2 वर्षामध्ये काही हा प्रकार घडला नाही. त्याच्यानंतर आत्ता परवाच्या दिवशी झालं. आम्ही तुम्ही जे काही सूचना केलेल्या आहेत त्या आम्ही आमच्या पद्धतीने 4 स्पॉटचे 3 स्पॉटचे जे उपसा सिंचन धारक शेतकरी आहेत आम्ही ते करू. इथला जो विषय आहे, जे काही कॉन्ट्रीब्युशन ग्रामपंचायतीकडनं मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त येणारा जो काही खर्च असेल की आमची जी काही उपसा सिंचन संस्था आहे त्याच्यातनं इथला खर्च होईल. इथल्या शेतकऱ्यांना कुणालाही कॉन्ट्रीब्युशन करायची आवश्यकता नाही. जो काही येईल तो आणि त्याचं इथलं सगळं. आणि आमचं प्रत्येक वर्षी 1 मेला इथं मिटिंग असते. मिटिंगला ह्यावेळेला 6 लोक होती फक्त. उपसा धारक शेतकरी म्हणजे मोटरी आहेत 51 आणि एका मोटरीमध्ये भागीदार जे आहेत 4-4, 5-5 जण आहे. आणि मी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की सगळ्यांनी या म्हणून. आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला सुचवायचं आहे या ठिकाणची, मग सारीतला गाळ काढणं असेल, इथे आलेलं पाणी जे आहे त्याच्यात सगळी कॅनॉलनी आलेली सगळी कचरा येतो, तो गोळा करून काढून आम्ही त्याला बाजूला साडतो. कारण हेच पाणी परत पिण्याचं स्तोत्र म्हणून त्या ठिकाणी लिफ्टमधनं वापरतात लोक. तर असो, त्याच्यातनं काही नाही. परंतु हे सगळं होत असताना ज्या पद्धतीने आपल्या विभागाने, गृह विभागाने या ठिकाणी म्हणजे ज्या चोऱ्या आतापर्यंत होत आलेल्या आहेत, तर ही जी काही घटना घडलेली परवाच्या दिवशी 3 दिवसापूर्वी इथं झालं, त्याच्यानंतर चॅलेंजिंग त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हालाही पण आणि आम्हालाही पण, तर तुम्ही काही जरी केलं तरी आम्ही हे करू शकतो. त्यासाठी तुम्हाला विनंती, मी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. आम्ही सर्वजण सगळ्या गावातले म्हणजे लिफ्ट उपसा धारकच नाही, सगळे ग्रामस्थ तिथं येणार होते तुमच्याकडं. परंतु पाटलांबरोबर बोलणं झालं, वाणी साहेबांबरोबर बोलणं झालं. यांनी सगळ्यांनी सांगितलं की आपण तुम्हाला एक संधी देऊ गृह विभागात, की तुम्ही झालेल्या घटनेचा तुम्हालाही चॅलेंज दिले, आम्हालाही चॅलेंज दिले. तुम्ही जे आम्हाला सूचना सांगितल्यात ते आम्ही सर्व करतो. पण आमची एक तुम्हाला विनंती आहे की ही जी काही घटना झालेली हिचा 8 दिवसाच्या आतमध्ये, आज 15 तारीख आहे, 25 तारखेपर्यंत काही ना काही तरी त्या ठिकाणी छडा लागला पाहिजे. तो जर लागला नाही तर आम्ही सर्वजण येणार ना पोलीस स्टेशनला सगळेजण. आम्ही त्या दिवशी गेलो, फक्त 4 जण होतो पोलीस स्टेशनला, कोणी आलं नव्हतं. आम्ही सगळ्यांना मेसेज करू. नारायणगाव स्टँडमधनं त्या ठिकाणी मोर्चाने आपल्याला निवेदन देण्यासाठी पोलीस स्टेशनला येऊ, एवढं तुम्हाला उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने सांगतो. आपण आलात, आमचे सगळे समस्या समजून घेतल्या, तुम्ही प्रयत्न करत नाही असा आमचा तुमच्यावरती आरोप नाही. फक्त हे जे काय आहे, जो सोकला आहे त्याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे. तुम्ही सूचना केल्याच्या सगळ्या याचा आम्ही अंमलबजावणी करतो. धन्यवाद.
मच्छीमारांच्या बाबतीत बंद करायला नाही टेंडर वगैरे काय नाही त्यांचा फ्लोर टेंडर वगैरे काय नाही असेच पकडतात यांची मच्छीमारी बंद केली ना सगळ्यांची. ते आपल्याला आणि ते स्वतःहून सांगतील कोण आहे ते. पाणी स्वच्छ आहे त्यांना सांगतील ना पाय पडला म्हणजे सांगतील त्यांना माहिती पडलं असं नाही शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा जय जवान जय किसान. या ना इकडे या ना या बाकीचे हो तुषार बाबा हे एक युनिट आहे ना एक कॅमेरा त्याच्यामध्ये दोन आहे म्हणजे दोन आहे आणि कॅमेरामॅन येतोय 5-10 मिनिटात. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.